नमस्कार. आज आपण डेटाबेस डिझाईनच्या जगात डोकावणार आहोत आणि एका खूप महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे सेकंड नॉर्मल फॉर्म किंवा सोप्या भाषेत 2NF. आता हा नियम काय करतो तर तो आपल्या गोंधळलेल्या डेटाला एका स्वच्छ सुटसुटीत डिझाईनमध्ये बदलायला मदत करतो. चला तर मग बघूया हे सगळं कसं होतं. अच्छा, कधी असं झालंय का की एखाद्या कोर्ससाठी किंवा कुठल्या तरी कार्यक्रमासाठी साइन अप करायला गेलात आणि एकाच फॉर्मवर तीच ती माहिती, आपलं नाव, पत्ता परत परत लिहावी लागली? किती कंटाळवाणं आणि वेळ खाऊ कामे, नाही का? गंमत म्हणजे डेटाबेसच्या जगातही अगदी अशीच डोकेदुखी निर्माण होऊ शकते. हे बघा, अगदी तसंच काहीसं इथे दिसतंय. हा एक कोर्स साइन अप शीटचा नमुना आहे. इथे अमर नावाच्या एकाच विद्यार्थ्याने 2 कोर्स घेतलेत. त्यामुळे काय झालं? त्याचं नाव 2दा लिहावं लागलं. आता विचार करा, जर हे 2 विद्यार्थी नसून हजारो विद्यार्थी असतील तर हीच माहिती हजारो वेळा कॉपी पेस्ट होत राहील. आणि डेटाबेससाठी ही अशी अनावश्यक पुनरावृत्ती म्हणजे एक मोठी डोकेदुखीच असते. तर मग कागदावरची ही समस्या आपण समजून घेतली, पण जेव्हा हाच डेटा एखाद्या डेटाबेस टेबलमध्ये जातो तेव्हा ही गडबड नेमकी कशी दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ओळखायची कशी? चला आता तेच बघूया. हे बघा, आपल्या समोरचा एनरोलमेंट टेबल. हा टेबल सध्या 2NF मध्ये नाहीये. आणि का नाहीये? इथे बघा, स्टुडंट ID 101 म्हणजे अमर याचं नाव 2 वेळा आलंय. का? कारण त्याने 2 वेगवेगळे कोर्स घेतलेत. तसंच DBMS हा कोर्स 2 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलाय, म्हणून त्या कोर्सचं नावही 2दा दिसतंय. हीच ती डेटाची पुनरावृत्ती आहे आणि आपल्याला नेमकं हेच टाळायचं आहे. आता डेटाबेसच्या तांत्रिक भाषेत या समस्येला एक खास नाव आहे, पार्शल डिपेंडन्सी. ऐकायला जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ असा की टेबलमधली एखादी माहिती ही पूर्ण कीवर अवलंबून नाहीये, तर फक्त तिच्या एका तुकड्यावर अवलंबून आहे. आपल्या उदाहरणात बघा, विद्यार्थ्याचं नाव म्हणजे स्टुडंट नेम हे कशावर अवलंबून आहे? फक्त स्टुडंट आयडीवर. अमरचं नाव जाणून घ्यायला त्याने कुठला कोर्स घेतलाय म्हणजे कोर्स ID हे माहीत असण्याची काहीही गरज नाही, बरोबर? हीच आहे पार्शल डिपेंडन्सी. तर मग प्रश्न येतो की ही पार्शियल डिपेंडन्सी दूर कशी करायची? या गोंधळातून मार्ग कसा काढायचा? आणि इथेच आपला आजचा हिरो सेकंड नॉर्मल फॉर्म म्हणजेच 2NF पिक्चरमध्ये येतो. 2NFचं कामच हे आहे की टेबलमधून अशा अर्धवट अवलंबून असलेल्या गोष्टी शोधून त्या काढून टाकायच्या. ओके, तर मग 2NF म्हणजे नक्की काय? याचे 2 साधे नियम आहेत. पहिला, टेबल हा फर्स्ट नॉर्मल फॉर्म 1NF मध्ये असलाच पाहिजे. आणि दुसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे टेबलमध्ये कोणतीही पार्शल डिपेंडन्सी असता कामा नये. सोप्या शब्दात सांगायचं तर टेबलमधली प्रत्येक माहिती जी कीचा भाग नाहीये, ज्याला आपण नॉन प्राइम ॲट्रिब्यूट म्हणतो, ती संपूर्ण कीवर अवलंबून असली पाहिजे, तिच्या केवळ एका भागावर नाही. ठीक आहे, नियम तर कळाला, पण आपला टेबल 2NFच्या नियमांचं पालन करतोय की नाही हे प्रत्यक्ष तपासायचं कसं? चला, त्यासाठी एक अधिकृत चेकलिस्टच बघूया. एकदम सोपी पद्धत आहे. ही तपासणी आपण फक्त 3 स्टेप्समध्ये करणार आहोत. स्टेप 1, आपण टेबलची कॅन्डिडेट की शोधून काढू. स्टेप 2, आपण प्राइम आणि नॉन प्राइम ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत हे ओळखू. आणि स्टेप 3, आपण पार्शियल डिपेंडन्सी आहे का याचा छळा लावू. चला तर मग सुरू करूया. चला, ही प्रक्रिया आपल्या एनरोलमेंट टेबलवर लावून बघूया. पहिली पायरी, कॅन्डिडेट की शोधणे. आता या टेबलमधली प्रत्येक नोंद युनिक कशी ओळखणार? फक्त स्टुडंट ID पुरेसा आहे का? नाही. फक्त कोर्स ID पुरेसा आहे का? नाही. म्हणजे आपल्याला स्टुडंट ID आणि कोर्स ID हे दोन्ही मिळून लागतील. म्हणून आपली कॅन्डिडेट की आहे स्टुडंट ID, कोर्स ID यांचं कॉम्बिनेशन. आता दुसरी पायरी, प्राइम आणि नॉन प्राइम ॲट्रिब्यूट्स वेगळे काढणे. प्राइम ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? तर जे आपल्या कीचा भाग आहेत. आपल्या बाबतीत ते आहेत स्टुडंट ID आणि कोर्स ID. आणि मग नॉन प्राइम ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? तर की सोडून उरलेले सगळे म्हणजे स्टुडंट नेम आणि कोर्स नेम. ही अतिरिक्त माहिती आहे. आणि 2NFचा सगळा नियम ह्याच नॉन प्राइम ॲट्रिब्यूट्ससाठी आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता फायनल स्टेप, तिसरी पायरी, पार्शियल डिपेंडन्सी तपासा. चला प्रश्न विचारूया. स्टुडंट नेम हे कशावर अवलंबून आहे? संपूर्ण कीवर? नाही. ते फक्त स्टुडंट IDवर अवलंबून आहे. तसंच कोर्स नेम हे कशावर अवलंबून आहे? फक्त कोर्स IDवर. याचा अर्थ स्पष्ट आहे. आपले दोन्ही नॉन प्राइम ॲट्रिब्यूट्स पूर्ण कीवर अवलंबून नसून फक्त तिच्या एका तुकड्यावर अवलंबून आहेत. आणि इथेच आपली पार्शियल डिपेंडन्सी पकडली गेली. तर हे सिद्ध झालं की आपला टेबल 2NFच्या नियमाचं उल्लंघन करतोय. ओके, तर समस्या तर आपण शोधून काढली.
आता उपाय काय? सोप्पं आहे. ह्या एका मोठ्या गोंधळलेल्या टेबलला आपण तोडणार आहोत आणि त्याचे लहान, सुटसुटीत आणि जास्त कार्यक्षम टेबल्स बनवणार आहोत. यालाच डिकम्पोजिशन म्हणतात. तर हे बघा, आपला पहिला नवीन टेबल स्टुडंट टेबल. यात फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांची माहिती आहे. स्टुडंट आयडी आणि त्याचं नाव. आता बघा, अमरचं नाव फक्त एकदाच आलंय. डेटाची पुनरावृत्ती पूर्णपणे थांबली. त्याच लॉजिकने हा आपला दुसरा टेबल, कोर्स टेबल. यात फक्त कोर्सची माहिती आहे, कोर्स आयडी आणि त्याचं नाव. इथेही प्रत्येक कोर्सची नोंद फक्त एकदाच. किती स्वच्छ आणि व्यवस्थित वाटतंय, नाही का? आणि शेवटी आपला तिसरा टेबल, एनरोलमेंट टेबल. याचं काम खूप महत्त्वाचं आहे. हा फक्त विद्यार्थी आणि कोर्स यांना जोडणारा दुवा आहे. यात कुठलीही अतिरिक्त माहिती नाही, फक्त स्टुडंट आयडी आणि कोर्स आयडी. कोणकोणत्या विद्यार्थ्याने कोणकोणता कोर्स घेतलाय हे सांगण्याचं काम हा टेबल करतो. आता कदाचित वाटेल की हे एका केबलचे 3 टेबल का करायचे? एवढा खटाटोप कशासाठी? पण थांबा, या बदलामुळे जो फरक पडतो ना, तो खूप मोठा आहे. चला 2NF ची खरी ताकद काय आहे तेच बघूया. सर्वात पहिलं म्हणजे डेटाची पुनरावृत्ती पूर्णपणे थांबते. दुसरं, डेटा अपडेट करताना होणाऱ्या चुका टळतात. विचार करा, जर अमरच्या नावात काही बदल करायचा असता तर जुन्या टेबलमध्ये जिथे जिथे त्यानं कोर्स घेतलाय तिथे तिथे ते नाव बदलावं लागलं असतं. आता फक्त स्टुडंट टेबलमध्ये एकाच ठिकाणी बदलायचं. काम सोपं झालं ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे आपला डेटाबेस अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनतो. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? याला एका सोप्या फॉर्म्युलामध्ये लक्षात ठेवता येतं. 2NF म्हणजे काय? तर 1NF प्लस नो पार्शल डिपेंडन्सी. बस इतका सोपा आहे. म्हणजे टेबल 1NF मध्ये हवा आणि त्यात कोणतीही पार्शल डिपेंडन्सी नको. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की जर टेबलमधली कोणतीही नॉन की माहिती ओळखायला पूर्ण कीची गरज लागत नसेल तर समजून जा की तिथे टेबलची रचना सुधारण्याची संधी आहे. आता जरा विचार करा, आपण रोजच्या वापरातल्या ॲप्समध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अशी डेटाची पुनरावृत्ती आणखी कुठे कुठे लपलेली असू शकते?